नवरीचे आगमन खूप थाटामाटात झाले आणि आमची स्वयंपाकाची तयारी सुरूच होती आणि मंडप पण रेडी होता. हे बघा नवरदेव असे, आणि हा नवरदेवाचा भाऊ फटाके घेऊन रेडीच होता फटाके फोडण्यासाठी. आणि हळदीचा मांडव पण सजवायचा रेडी होता. दीदी इकडं सांडग्याची भाजी बनवत होती. तेवढ्यात नवरीचे आगमन झाले, फटाके वाजले आणि बँड बाजा वाजून नवरीचे स्वागत करण्यात आले. नवरीचे सगळ्यात पहिले नजर काढण्यात आली, नंतर मग नवरीची ओवाळणी केली. एका मुलीचं केवढं अवघड असतं सगळं सोडून यायचं. आणि ही बघा नवरीची क्यूटसी कलवरी, आणि सोबतच हळद दळायचा कार्यक्रम पण सुरू होता. तेवढ्यातच लाईट गेली, पण हळद दळून झाली होती. मग काय आम्ही हळदीचा आउटफिट घालून आम्ही रेडी होतो. आणि हे बघा माझे दादा आणि वहिनी. आणि तेवढ्यातच नवरी नवरदेवला आंघोळ घालायचा कार्यक्रम सुरू होता. आणि भैयाचे फ्रेंड्स त्याला खूप त्रास देत होते. शॅम्पू आणि पाणी दोन्ही सोबत टाकत होते. हमने उनको इग्नोर करके हम सेल्फी निकाल रहे थे और इनका अलग ही टॉपिक पे डिस्कशन शुरू होता. हळदीसाठी मांडव रेडी होता, पण नवरदेव आणि नवरीच नव्हते, कारण त्यांना मुलं सोडतच नव्हते. मग म्हणलं आपण थोडेसे फोटो काढून घेऊया. शेवटपर्यंत आम्हाला हळद लावायला त्याला भेटलीच नाही. नवरीच्या घरची शेदोरी सोडली आणि हातावर राहिलेली मेहंदी काढली. आणि आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.